खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन शिवारातील गट क्रमांक 32 मध्ये ज्ञानेश्वर फुलारे आणि बबन फुलारे या शेतकरी बांधवांची शेती असून गेल्या 2 वर्षापासून या शेतीतून महावितरणच्या गेलेल्या विजेच्या जीवघेण्या तारा 3 ते 4 फुटावर लटकत अवस्थेत असल्यामुळे सतत महावितरण कार्यालयास तक्रार करून सुद्धा या लटकलेल्या तारा महावितरणच्या हलगर्जी आणि मनमानी कारभारामुळे व्यवस्थित करण्यात येत नसून यामुळे या शेतकऱ्यास शेती करण्यास मोठा त्रास होत असल्याचे चित्र दिसत असून अनेक वेळा महावितरण कार्यालयाच्या चक्रा मारून सुद्धा गेल्या 2 वर्षापासून महावितरण या बाबीकडे लक्ष देताना दिसत नसून पावसाळा जवळ आल्यामुळे या शेतकऱ्यास नांगरणी वखरणी कशी करावी हा प्रश्न पडला आहे। लोंबकळणाऱ्या या महावितरणच्या विजेच्या तारेमुळे शेतकऱ्यांच्या जीविताला कोणतीही इजा आणि धोका होऊ शकतो। फुलारे यांच्या 2.5 एकर शेतीमध्ये महावितरणने 7 विजेचे पोल लावलेले असून या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या या विजेच्या तारेमुळे हा शेतकरी मात्र पेरणीसाठी हवालदिल आणि त्रस्त झाला आहे। मी नानासाहेब रतन फुलारे, माझ्या वावरात गट नंबर 32 मध्ये या ताराच्या 6 महिने झाले मी अर्ज दिला आहे। अगोदर 2 वर्ष झाले 2022ला या तारा एवढ्या खाली आलेल्या आहे काही इथून मी ट्रॅक्टरही घालू शकत नाही, नांगरी ना काही कापणी करू शकत नाही। वारंवार मी अर्जही दिले तरी MSCB याच्यावर लक्ष देत नाही आहे। मी त्यांना सांगितलं का बाबा तुम्हाला आता नांगरी करायची आहे, अंगाई करायची आहे तर त्यांना काढून घ्यायचं सांगितलं किंवा मग DP बंद करून मला ह्या तार हटवण्यात यावं, तरीसुद्धा मॅडम म्हणते अर्ज करावा लागेल। त्यासाठी आता परत अर्ज करायचा का मी आज वारंवार। गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।